हॅलो मित्रांनो, माझं नाव चैताली आहे. मी कॉलेजमध्ये शिकत होते. माझं अजय नावाच्या मुलावर प्रेम होतं. तोही माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता. मी पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून आता त्या मुलाने त्याच्या घरी तसं सांगितलं. त्यामुळे त्या मुलाचे आई वडील माझ्या घरी माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आमच्या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून माझ्या आई वडिलांना त्यांनी सांगितलं. तेव्हा माझे आई वडील खूप संतापले. आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचं नाही. तसंच तुमच्या मुलाला समजून सांगा, नाहीतर महागात पडेल अशी माझ्या आई वडिलांनी त्या मुलाच्या आई वडिलांना धमकी दिली. त्यामुळे ते वापस चालले गेले. माझे आई वडील माझ्यावरती खूप संतापले होते. तुला कॉलेजला आम्ही याकरता पाठवलं का म्हणून बोलायला लागलेत. माझ्या आई वडिलांनी मला रात्रभर समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं की तू प्रेम करतेस म्हणून कोणाही मुलाबरोबर लग्न करशील का वेडे, तुला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. आयुष्य जगणं एवढं सोपं नाही. आयुष्य जगण्याला पैशाची खूप गरज असते. तुझी प्रेमाची नशा 2 दिवसामध्ये उतरून जाईल, परंतु आयुष्यभर तू भिकाऱ्यासारखं आयुष्य जगशील. त्याकरता तुला लग्न करायचं तर एखाद्या श्रीमंत मुलाबरोबर लग्न कर, म्हणजे तुझं आयुष्य सुख समाधानात जाईल. तो तुला तुझी सर्व हौस मौस पूर्ण करेल. आम्ही पाहू त्या मुलाबरोबर तू लग्न कर असं त्यांनी मला समजून सांगितलं. मला सुद्धा त्यांनी सांगितलेलं समजलं, कारण मी ज्या मुलावर प्रेम करत होते त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत होती. तसेच तो कमवणाऱ्या पैशावरच आमचा घर खर्च निघणार होता. त्यामुळे अशा मुलाबरोबर लग्न करून मी चूक करत होते हे माझ्या लक्षात आणून दिलं. मी त्या मुलाला भेटले. मी त्याला सांगितलं की माझे आई वडील आपल्या लग्नाला विरोध करत आहेत. त्यामुळे मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझे आई वडील तुझ्या आर्थिक परिस्थितीविषयी नाराज आहे असं मी त्याला सांगितलं. तेव्हा तो मला म्हणाला की तू मला थोडे दिवस दे, थोडे दिवस थांब. मी कष्ट करून पैसे कमवतो. मी थोड्या दिवसांमध्ये तुला सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देईल असं वचन देतो असं तो मला म्हणाला. तेव्हा मी त्याला सांगितलं की मला तुझ्याशी आताही अशा परिस्थितीत सुद्धा लग्न करायला काहीच हरकत नाही, परंतु माझे आई वडील माझं ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन मी निर्णय घेऊ शकत नाही. कारण मी एकीकडे माझं प्रेम आहे तर दुसरीकडे माझे जन्मदाते आहेत. त्यामुळे मी माझे जन्मदाते आई वडिलांना नाराज करू शकत नाही आणि म्हणून मी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे. तू माझं पहिलं प्रेम आहे आणि आयुष्यभर तूच माझं प्रेम असशील असं मी त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की तू जर माझ्या आयुष्यातून गेली तर माझ्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही, कारण तू माझं सर्वस्व आहे असं तो मला सांगू लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं की माझी सुद्धा तशीच अवस्था आहे, परंतु आपलं प्रेम आपल्या दोघांना माहिती आहे. परंतु माझे आई वडील ते स्वीकार करत नाहीत. त्यांनी मला समजून सांगितलं ते फक्त माझं आयुष्य सुखात जावं याचा विचार करतात आणि आई वडील म्हणून ते जे विचार करतात तो त्यांच्या जागी योग्य आहे. म्हणून मी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही असं मी त्याला सांगितलं. मी त्याला सांगितलं की मी जर तुझ्याशी लग्न केलं नाही तरी मी तुला आयुष्यात कधी विसरणार नाही. तो सुद्धा मला भेटून रडायला लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं की रडू नकोस, कारण आपण रडून यातून काही मार्ग निघणार नाही. त्यामुळे आपण हे आपलं नशीब समजून नशिबात आलेल्या परिस्थितीशी सामोरं जाऊ असं मी त्याला सांगितलं. मी त्याला सांगितल्यावर तो खाली बसला आणि तो तिथेच रडत बसला. तेव्हा मी जड अंतकरणाने त्याचा निरोप घेऊन तेथून निघून आले, कारण मी सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होते. परंतु आमच्या दोघांच्या प्रेमाला त्याची आर्थिक परिस्थिती आडवी आली. मी त्याही परिस्थितीत त्याच्याशी संसार करायला तयार होते, परंतु माझे आई वडील तयार होत नव्हते. त्यामुळे माझा सुद्धा नाविलाज झाला आणि शेवटी आता माझ्या घरी माझं प्रेम प्रकरण माहीत झालं होतं. त्यामुळे आता माझ्या आई वडिलांनी माझ्याकरिता स्थळ शोधणं सुरू केलं होतं.
माझ्या आई वडिलांनी माझ्याकरता एक स्थळ पाहिलं होतं. तेव्हा माझ्या आईने सांगितलं की तुझ्याकरता खूप छान स्थळ आलेलं आहे, तू त्या मुलाबरोबर लग्न कर. तेव्हा मी सांगितलं की आई थोडे दिवस थांब, कारण मी ज्या मुलावर प्रेम करत होते त्यातून मला सावरायला थोडे दिवस दे. परंतु आई म्हणाली की सावरायला वगैरे काही नको, तुला आमचं लगेच ऐकावं लागेल, कारण जे स्थळ आलेलं आहे ते खूप श्रीमंत घरातलं आहे. मुलाच्या वडिलांची कंपनी आहे, त्याच्या घरात कसलीही कमी नाही. त्यांनी तुला फोटो पाहिल्यावर पसंत केले. त्यामुळे आता जर तू हातची ही संधी घालवली तर नंतर आपल्याला असं स्थळ भेटणार नाही. म्हणून तू आता त्या मुलाला लवकरात लवकर विसर व हे लग्न करता तयार हो, असं माझी आई मला सांगू लागली. तेव्हा माझे वडील म्हणाले की बघ बाळा, आम्ही तुझ्या भवितव्याचा विचार करून तुझं आयुष्य सुखात कसं जाईल याचीच काळजी आम्हाला आई वडील म्हणून असते. त्यामुळे आम्ही जेही करू ते तुझ्या भल्याकरता करू, म्हणून आम्ही ते सांगतो ते तू आमचं ऐक, असं माझ्या वडिलांनी सुद्धा मला समजून सांगितलं. त्यामुळे वडिलांचं म्हणणं मला पटलं. त्यांनी माझ्याकरता जे स्थळ पाहिलं होतं तो मुलगा मला पाहण्यासाठी आला होता. आल्यानंतर मुलीचे आई वडील मला भेटले. मुलाचे आई मला म्हणाले की बघ, आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्हाला घरातील सून म्हणून आल्यानंतर तुला घराची सर्व जबाबदारी सांभाळावी लागेल. तसंच आमची सून म्हणून घरात न राहता तुला आमची मुलगी बनून राहावं लागेल, असं माझी सासू मला म्हणाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार नाही. आणि हे माझं बोलणं त्यांना खूप आवडलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला हीच मुलगी आमची सून म्हणून करायची आहे. आणि माझं लग्न पक्क झालं. आमच्या घरात माझ्या लग्नाची धामधूम सुरू झाली. सर्व नातेवाईक लग्न करता जमले होते. घरामध्ये लग्नाची लगबग सुरू होती. आणि एके दिवशी ठरलेल्या तारखेला माझं सुयश नावाच्या एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न झालं. लग्नानंतर मी सासरी नांदायला आले. माझ्या पतीचा मोठा बंगला होता, तर त्याच्या आई वडिलांची मोठी कंपनी होती. माझे सासरे कंपनी सांभाळत. माझे सासरे खूप मेहनती होते. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या बळावर एवढी मोठी कंपनी स्थापन केली होती. परंतु त्यांचा मुलगा हा वडिलांच्या श्रीमंतीवर ऐश करणारा असा होता. त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे तो रात्री जेव्हा घरी यायचा तेव्हा दारू पिऊन यायचा. त्यामुळे घरी आल्यानंतर जेवण केल्यावर तो लगेच झोपी जात होता. माझ्याशी धड बोलत सुद्धा नव्हता. रात्री कॉटवर गेल्यावर पटकन झोपी जात होता. त्यामुळे माझी तळमळ होत होती, कारण मी ज्या मुलाबरोबर लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न पाहून आले होते तो तर व्यसनी मुलगा निघाला होता. त्यामुळे माझं नशीब फुटलं होतं. परंतु त्यावर काही विलाज नव्हता. मी व माझ्या आई वडिलांनी स्वार्थी विचार करून फक्त श्रीमंत घरात माझं लग्न करायचं ठरवलं. आणि त्यामुळे आलेल्या भोगाला आता आपण सामोरं जायचं असं मी ठरवलं. आणि त्यावर काही पर्याय सुद्धा नव्हता. माझे पती रात्री आल्यावर झोपून जायचे, परंतु सकाळी उठल्यावर माझ्याशी खूप चांगले वागायचे. दिवसा ते मला बाहेर फिरायला घेऊन जायचे. आम्ही सगळीकडे दिवसभर फिरायचो. परंतु रात्री त्याला दारू प्यायची सवय होती. आणि म्हणून रात्र झाल्याबरोबर तो दारू पिल्याशिवाय राहत नव्हता. आणि तो दारू भरपूर पित होता. त्यामुळे घरी आल्यावर जेवण केल्यावर तो लगेच बिछाण्यावर पडून राहत होता. त्यामुळे दिवसा तो माझा पती म्हणून चांगला होता, परंतु रात्री तो माझ्याकरता काहीच कामाचा नव्हता. त्यामुळे मला त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता मी श्रीमंत घरात आल्यामुळे तो त्रास सहन करत होते, कारण माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण झालं होतं. मी एका कंपनीची मालकीण बनले होते. माझा नवरा एकुलता एक होता. त्यामुळे संपूर्ण सासू सासऱ्यांनी कमावलेली इस्टेट ही फक्त आम्हा दोघा नवरा बायकोची होती.
त्यामुळे त्या कंपनीची मी मालकीण बनली होती. एके दिवशी मी माझ्या सासऱ्याला सांगितलं की माझं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यामुळे मला पण कंपनीमध्ये काहीतरी काम द्या, कारण दिवसभर मी घरात बसून बोर होते असं माझ्या सासऱ्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की तुला वाटेल ती जबाबदारी तू सांभाळू शकते, कारण ही कंपनी तुझीच आहे. उद्या तू कंपनीत ये, मी तुला काय करायचं ते समजून सांगतो असं माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी मी पटकन सर्व आवरलं व कंपनीत गेले. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की बघ, खरं पाहता आम्हाला आजपर्यंत हे सर्व सांभाळावं लागलं होतं आणि आता ही जबाबदारी तुझ्या नवऱ्याने सांभाळावी असं मला वाटत होतं, परंतु तू यात लक्ष देत नाही आणि म्हणून तू आता स्वतःहून तयार झाली, त्यामुळे ही जबाबदारी मी आता तुझ्यावर सोपवतो असं माझे सासरे म्हणाले. तेव्हा मी सांगितलं की मला पूर्ण जबाबदारी तुम्ही सोपवू नका, मला फक्त तुमच्या हाताखाली राहू द्या व मला काय करायचं ते सांगत जा, मी तुमची असिस्टंट म्हणून राहते असं माझ्या सासऱ्याला सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की तू असिस्टंट नसून आता ह्या कंपनीची मालकीण आहेस. तेव्हा मी म्हणाले की नाही, मला आधी तुम्ही सर्व शिकवा, मग जबाबदारी द्या असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, आणि असं म्हणून आता मी रोज कंपनीत जायला लागले. माझ्या सासऱ्याच्या केबिनमध्ये आता 2 खुर्च्या टाकल्या होत्या. माझे सासरे काय निर्णय घेतात, काय करतात ते सर्व मी पाहत होते व रोज त्यातून बोध घेत होते. त्यामुळे हळूहळू आता मी कंपनीची सर्व कामकाज शिकले होते, मला सर्व माहीत झाले होते. त्यामुळे आता माझे सासरे जरी नसले तरी सर्व कंपनीचे निर्णय मी घेत होते. त्यामुळे आता मी माझे स्वतःची काही आयडिया कंपनीत वापरल्या होत्या आणि त्यामुळे कंपनीत आता बराचसा बदल झाला होता. कंपनीचं उत्पन्न सुद्धा वाढलं होतं. त्यामुळे माझे सासरे माझ्यावर खुश होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता नवीन पिढीची लोक, तुमचे विचार करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करतात म्हणून कंपनीची भरभराट झाली असं म्हणून माझे सासरे मला शाबासकी देऊ लागले. आता मी रोज कंपनीत जात होते. एके दिवशी मी माहेरी आले होते. तेव्हा माहेरी येत असताना माझ्या कार समोर मी बघितलं तर एक मुलगा नशेमध्ये डुलत येत होता, म्हणून मी माझी गाडी थांबवली. तो माझ्या ओळखीचा चेहरा वाटत होता. तेव्हा मी पाहिलं तर तो माझ्या कॉलेज जीवनातील असलेलं प्रेम म्हणजेच माझा प्रियकर अजय होता. म्हणून मी गाडी थांबवली, त्याला भेटले. त्याला माझ्याकडे पाहून तो रडू लागला. मी त्याला म्हटले की तू ही काय हालत करून घेतलीस. तेव्हा तो म्हणाला की तू माझ्या जीवनातून गेल्यानंतर माझ्या जीवनातील सर्व रस चालला गेला, म्हणून मी आता दारू पिऊन माझं आयुष्य संपवतो असं तो म्हणाला. तेव्हा मी सांगितलं की तू वेडा झालास की काय, अरे मी एका श्रीमंत मुलाशी लग्न करून श्रीमंतीत आयुष्य जगते. तू मला वचन दिलं होतं की थोडे दिवस थांब, मी तुला सुखात ठेवीन, तर तू मला असं सुखात ठेवलं असतं का. तेव्हा तो म्हणाला तू जर माझ्या जीवनात असते तर मी खूप कष्ट केले असते, परंतु आता जगण्याची आत चालली गेली, त्यामुळे मी आता कोणाकरता जगू असं तो म्हणायला लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं मी जरी चालली गेली तरी तुझे आई वडील आहेत, त्यांच्याकरता तुला जगावं लागेल असं त्याला समजून सांगितलं. मी त्याला सांगितलं की तुझ्या जीवनाची राख रांगोळी करू नकोस. तोपर्यंत त्या मुलाचे आई वडील सुद्धा तिथे आले होते. तेव्हा ते म्हणायला लागले की तू तर कारमध्ये फिरायला लागलीस, परंतु आमच्या मुलाला तू भिकारी बनवलंस. तू जर त्याच्या आयुष्यात